हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आता निघालोय उरण बोकरविडा गावामध्ये हरिनाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्त. आपल्याला श्री वर्धविनायक हरिनाम सप्ताह मंडळ वर्ष दुसरे यांनी आज आपल्या तिथे आमंत्रण केलंय आणि आजच्या दिवशी आपल्याला बघायला भेटणार आहे मिरवणूक आणि दीपोत्सव. ते सर्व काय पारायण वगैरे तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करते. तर फुल मजा येणार आहे. एक पारंपरिक व्लॉग असणार आपल्या संस्कृतीचा. तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आई, तुम्ही कुठल्या? वशिनीच्या आहात आणि वशिनीवरून इथं सप्त्यासाठी आल्यात. सप्ताह गावामध्ये असल्यावर कसं वाटतंय? चांगलं वाटतंय ना. ओके. काय वशिनीला 2 सप्ते असतात काय? रामकृष्ण हरी ताई. तर मित्रांनो, पोहोचलो आपण बोकरविडा गावामध्ये आणि आता थोड्याच वेळात आपली मिरवणूक सुरू होईल. त्यापूर्वी सर्व मंडळी आपल्या समोर आहे. त्यांना या सप्त्याविषयी माहिती आणि याचं महत्त्व विचारूया. तर सर्वात पहिले सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज, आपले नाव सांगा. गोविंद महाराज गरज भेंडकर. काय सांगाल या सप्त्याबद्दल? दुसरा वर्ष आपल्या सप्त्याचा. वर्ष दुसरं श्री वरद विनायक हरिनाम सप्ताह मंडळ बोकडविरा यांनी हा दुसरा वर्षाचा सप्ताह बसवलेला आहे. सप्त्याचा उद्देश फक्त एकच असतो की समाजामध्ये अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती नष्ट व्हावी आणि भक्तीच्या मार्गाला लोक लागावं, जेणेकरून आपला संसार सुखाचा होईल. या निमित्ताने गावोगावी हे सप्ते भरवले जातात आणि वारकरी संप्रदायातर्फे हा सप्ताह आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे जगामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे. हा वारकरी संप्रदाय आहे म्हणजे परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हापासून अस्तित्व आलेला असा हा वारकरी संप्रदाय आहे. आणि ह्या वारकरी संप्रदायामध्ये आमच्या उरण परिसरामध्ये गावोगाव हे सप्ते अरेंज केले जातात. त्याप्रमाणे हे मंडळ जे आहे, सगळे मंडळामध्ये काम करणे सभासद आहेत, ते सगळे चांगले नोकरीला आहेत, चांगले सुशिक्षित आहेत, क्वालिफाईड आहेत. म्हणून याचा उद्देश एकच आहे की जेणेकरून कीर्तनाच्या माध्यमाद्वारे, प्रबोधनाद्वारे लोकांमध्ये जनजागृती व्हावी, भक्तीचा मार्ग रुजावा आणि लोक चांगल्या मार्गावर लागावं, हा या सप्त्याचा काही उद्देश आहे. नक्कीच प्रत्येक गावामध्ये असे सप्ते झाले पाहिजे, कारण का जेव्हा सप्ताह गावामध्ये असते तेव्हा तो वातावरण काय अलगच असते. बरोबर. सर्व मस्त नाम जपत जपत आपण सर्व कार्य करत असतो. आता समोर आपले महाराज आहेत, त्यांना पण भेटवतो. मी यशवंत गजानन पाटील. रामकृष्ण हरी. काय सांगाल या आनंदमयी सोहळ्याबद्दल? हा सोहळा सप्ते भरवण्याचा उद्देश आणखीन एक उद्देश आहे की आपला हा महाराष्ट्र, आपला हा भारत देश संतांची भूमी आहे. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांनी जे काय वाङ्मय लिहिलेलं आहे की जेणेकरून माणसाला ज्ञान होईल, अध्यात्माचं ज्ञान होईल, त्याची ग्रंथसंपदा आपली मोठी आहे. मोठी ग्रंथसंपदा आहे आपल्या महाराष्ट्रात. संतांचं मोठं वाङ्मय आहे. तर त्या वाङ्मयाचा अभ्यास लोकांच्याकडून केला जावा आणि त्या लोकांना त्या वाङ्मयाचा ज्ञान व्हावं आणि त्यानुसार त्यांच्यात सुधारणा व्हावी. भक्तिमार्गाला लागण्याचा त्यांना ते हे मिळेल, एक प्रकारचा मार्ग मिळेल त्यांना आणि त्यांना ज्ञान होऊन त्यांच्यात प्रगती होईल, त्यांचं जीवन उद्धरून जाईल. हा त्यातला एक आणखीन महत्त्वाचा प्रकार आहे. आपण जर त्या संतांनी दिलेलं वाङ्मय आपण त्याचा अभ्यासच नाही केला तर आपल्याला कसं ते ज्ञान होईल? मग या सप्त्याच्या माध्यमातून त्या अभ्यास होतो. ज्ञानेश्वरीचं पारायण, एकनाथी भागवताचं पारायण, अशा अनेक ग्रंथ आहेत, फार सुंदर. त्याच्यात ते अध्यात्मज्ञान आहे. ते वाचल्याशिवाय तर आपल्याला ज्ञान होणार नाही आणि तो वाचण्यासाठी संधी मिळावी म्हणून हा सुद्धा एक सप्ताहाचा उद्देश आहे. जेणेकरून समाज उद्धरून जाईल, ज्ञान होईल, भक्तिमार्गाला लागेल आणि त्यांचा वैयक्तिक उद्धार होईल. आता बघायला गेलं तर आपल्या समोर जे सर्व ज्येष्ठ आहेत त्यांच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ असतील ते महाराज आहेत आणि यंग पिढी पण आपल्याला इथं बघायला भेटते. तर या यंग पिढीसाठी काय सांगाल तुम्ही? पिढीसाठी आता हा जर अशा प्रकारचे सप्ताह भरवून जर त्यांना हे ज्ञान झालं अध्यात्माचं तर ते व्यसनमुक्त होतील. कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही ते. त्यांना ते कळेल की अरे व्यसन केल्यानं आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मग ते काय ते सगळे हे तरुण आहेत ना, हे निर्व्यसनी होतील
आणि अध्यात्म ज्ञानाकडे त्यांची ओढ होईल आणि त्यांचाही उद्धार होईल. समाजाचा उद्धार होणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे ना. नक्कीच. आपला समाज तसाच जर व्यसनी राहिला तर त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल एक प्रकारचं. पण या ज्ञानामुळं त्यांच्यात प्रगती होईल. आता बघा त्यांच्यात खूप प्रगती झालेली आहे. आमचं हे मंडळ आहे ना, हा. याच्यात सगळी तरुण माणसं आहोत. सगळे संचालक मंडळ आहेत ना, आम्ही अभिमानानं सांगतो की आमचं संचालक मंडळ मजबूत आहे. हो. आम्ही गेलो उद्यानं तरी ते चालवतील. नक्कीच. वर्षानुवर्ष ही संधी चालेल त्यांची. आणि हे वर्धविनायक हरिनाम सप्ताह मंडळ हा अबाधित राहील. नक्कीच. रामकृष्ण हरी काका. बोकरविड्यामध्ये हा दुसरा वर्ष आहे या दुसरा वर्ष. सप्त्याचा. काय सांगाल, कसा आनंद असतो? आनंदाचं काय ते पारावर विचारू नका. कळत नाही. हा सप्ताह आनंदच वेगळा असतो. खूप हा. आनंद म्हणजे माणूस इतर दिवशी माणूस संसारात प्रपंचात असतो, पण ह्या 5 दिवस नामस्मरण देवाच्या एवढा आनंदित असतो का तो सर्व घरादाराचे दुःख विसरून याचा आनंद घेत असतो. आणि आज आमच्या सप्त्याचा 4था दिवस आहे. हा. आणि आज चांगला प्रोग्राम आहे. दिंडी निघेल, नंतर हरिपाठ असेल, दीपपूजन असेल, नंतर कीर्तन असेल. खूप म्हणजे काय विचारू नका. हो. ओके. खूप पारावर कीर्तन आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. काका, नाव काय आपलं? माझं नाव खंडेश्वर एकनाथ पाटील. गेल्या 2 वर्षापासून आपल्या बोकरविड्या गावामध्ये हरिनाम सप्ताह होत असतात, तर त्याचं नियोजन कसं असतो? पहिल्यांदा या सप्त्याची स्थापना पहिल्यांदा गेल्या वर्षी झाली आणि हे दुसरं वर्ष आहे. या सप्त्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या सप्त्यामध्ये पहिल्यांदा असं आहे की आमचे जे सिनियर आहेत यशवंत महाराज हे आहेत 75 वर्षाचे. आमच्याकडे दुसरा एक सदस्य आहे रघुनाथ पाटील, हा आहे साधारणतः 20 वर्ष. म्हणजे ह्या सप्त्याचं वैशिष्ट्य असं आहे की 75 वर्षापासून ते 21 वर्षापर्यंतचे म्हणजे आजोबा आणि पणजोबा हे पहिल्यांदा या सप्त्यामध्ये आहे. 18 सभासदांनी हा मिळून एक सप्ताह मांडलेला आहे. आणि याच्यामध्ये खेळीमेळीचं वातावरण असल्यामुळं पहिल्यांदा हेच तुम्ही बघा की एक माणूस 75 वर्षाचा ना, एक मुलगा म्हणजे एक तरुण पिढी 21 वर्षाची आहे. त्यामुळे हे चांगल्या पद्धतीचा हे आहे सप्ताह चालू आहे. आणि दुसरी याची संकल्पना याच्यातून निघाली. आमच्या गावातले म्हणजे आबापा यशवंत महाराज, त्यामुळे आबापा वसंत महाराज आणि याच्या संस्थापक गणेश महाराज यांनी एक निर्मिती असं केली की पहिल्यांदा आमच्या गावात वैयक्तिक सप्ताह होत होतं. पण ते वैयक्तिक सप्ताह जास्तच टिकत नाही की हा जो सप्ताह जो कार्यक्रम करायचा असता हा खूप खर्चिक असल्यामुळं एकट्याला दरवर्षी हा पेलवत नसतो. त्यामुळं मग या 3 लोकांनी पहिल्यांदा एक संकल्पना आणली की बाबा की आपल्याला एक सप्ताह करायचा, सार्वजनिक सप्ताह केला तर जास्त काळ टिकू शकतो, चालू शकतो. त्या उद्देशाने त्यांनी गावातले तरुणपणा आमच्यासारख्या लोकांना किंवा आमच्यापेक्षा जे तरुण 20-21 वर्षाची आहेत मुलं, म्हणजे आमचा आता रौनक असेल, भूषण असेल, कुमार असेल, अशी जी पहिल्यांदा तरुण पोरं आहेत त्यांना तयार केले. आणि तरुणाची म्हणजे आजोबांचे आणि पंतूंची अशी सांगत घालून ही 18 लोकांची 18 लोकांमधून एक स्थापना करून हा सप्त्याचं नियोजन करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. हे नंतर आम्हाला सप्त्याला मार्गदर्शन करणारे रायगड भूषण गुरुवर्य गोविंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचं 5 दिवसाचा कार्यक्रम चालू असतं आणि वर्षभराचं नियोजन चालू असतं आणि त्याला पूर्ण मार्गदर्शन गोविंद महाराज करत असतात. गेले आज 5 दिवस कार्यक्रम कुठल्या पद्धतीचं कसं करायचं, कीर्तन कोणत्या पद्धती करायची, हे सर्वच मार्गदर्शन आम्हाला गोविंद घरत करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतं. 5 दिवस हा कंटिन्यू सप्ताह चालू असतो. त्याच्यामध्ये हरिपाठ असतो, ज्ञानेश्वर परिवचन असतं आणि नंतर संध्याकाळी कीर्तन असतं. संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर अन्नदान असते. आमच्या या बोकरडा गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आम्हाला 2च वर्ष झाली, पण गावातल्या लोकांनी आम्हाला इतकं अन्नदान करून किंवा आर्थिक मदत करून आम्हाला 18 सभासद आहोत, पण हा अख्ख्या गावाचा सप्ताह आहे. आणि या गावाने आम्हाला इतकं भरभरून दिलं की आम्हाला कुठल्या गोष्टीला आम्हाला विचार करायला लागत नाही. गावातली लोक, बाई माणसं आहेत, पुरुष आहेत, तरुण मंडळी सर्वजण येतात. आपल्या अन्नदानाच्या वेळी तुम्ही आता रात्री पाहणार, जर रात्री तुम्ही असले तर पाहणार की किती लोक येतात, जेवण अन्नदान करत असतात आणि स्वतः त्याच्यामध्ये हिरीने काम करून कुठल्याही पद्धतीचा आम्हाला इथं हात लावले, सर्व हातबोट लावून सर्व प्रकारची कामं आपापले वाटून घेतात आणि गोविंदाने हा कार्यक्रम चालू असतो. असा आता आमचा हा सप्त्याचा 4था दिवस आहे. आता थोड्या वेळात आता नगर प्रदर्शन निघणार आहे, त्यानंतर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होईल आणि आज पठारे महाराजांचा एक चांगल्या पद्धतीचं कीर्तन आहे, जे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीला आलेल्या आहेत. पठारे महाराज त्यांचा संध्याकाळी कीर्तन आहे आणि उद्याचा काल्याचा कीर्तन आणि आमची उद्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी मी सर्वांना एकच विनंती करेन की आता जो काही आपल्या
आपल्या जे पूर्वजन आहेत किंवा जे आमच्यामध्ये जे वरिष्ठ आहेत ते जे मार्गदर्शन करतात ते खूप मोलायचं आहे. आणि जो नवीन पिढी जी काय आता घडत आहे किंवा पाश्चात्य देशामधून जे काय आपल्याकडे संस्कृती येत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि आपली 750-800 वर्षापूर्वीची जी काही संस्कृती आहे ती आपल्या मुलांना माहिती पडली पाहिजे, नवीन पिढीला माहिती पाहिजे. आणि त्याची सांगड घालून आपली जी तरुण पिढी आहे यांनी त्याच्यामधून काहीतरी बोध घेऊन आपलं आयुष्य सुखमय करावे हीच माऊली चरणी प्रार्थना. धन्यवाद. रामकृष्ण हरी. गावामध्ये कसं वातावरण असतं त्याबद्दल सांगा. वातावरण खूप छान असते आणि 5 दिवस एकदम मस्त वाटतं. एकदम कीर्तन असते, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन असते आणि काकड आरती असते सकाळी. खूप छान वाटते, वातावरण खूप छान असते. भक्तिमय वातावरण असते, अगदी हे फ्रेश. तुम्ही वारी केलीत कधी? भरपूर गेलं वारीमध्ये चालायचं बोललं ना तर सगळं सुख दुःख सोडून जायला लागतं. बरोबर घरी 4 गाद्यावर झोपत असेल तर तिथं खडीवर झोपावं लागतं. बरोबर. तसं जावं लागतं. सगळं अगदी म्हणजे अभिमान सोडून जावं लागतं. नम्रता अंगात घ्यावी लागते. जसं जमेल तसं चालायचं. कोणाला फास जात आहे पण असं वातावरण असतं काय असं इकडं तिकडं न बघता भजन असते, कीर्तन असते, म्हणजे सतत अभंगाचा पाठ असतं, म्हणजे चालू असतं. कधी सकाळी उठल्यानंतर काकडा चालू असते, त्याच्यानंतर दुपारच्या नंतर जेवण झाल्यानंतर पुन्हा काकडा असते, रात्री संध्याकाळी हरिपाठ असतो, रात्री कीर्तन असते. सगळं वातावरण म्हणजे भजनमय असतं, दुसरं काही नाही वारीमध्ये. गेले किती वर्ष तुम्ही वारी करताय? माझी जवळजवळ 40 वर्ष झाली. आमचा तेवढा वयी नाही. 40 वर्ष वारी आहे माझी आळंदीची. हे बघा मित्रांनो, पोचलो आपण सर्वांना भेटून जिथं महाप्रसादाची व्यवस्था चालली आहे. आणि इकडे सर्व आई ताईस आहेत. नमस्कार ताई. रामकृष्ण हरी. ओके बघा आम्ही सर्व हो कापायला येऊ. आणि नंतर इकडे बघा ताई आहे. ताई बटाट कापतायत ना? हे कशासाठी ताई? बटाट्याची उसल. ओके. आणि आई सुद्धा आहेत. रामकृष्ण हरी. आईंचं लक्षण आई व्यस्त आहेत ते कापण्यामध्ये. रामकृष्ण हरी. आणि नंतर इकडंच बघा कोण आहे. हे बघा इथं बटाटे मॅश केलेले आहेत. बटाटे हे चिवरलेले आहेत. आमटी बनवाला. आज महाप्रसादामध्ये काय काय? आमटी आहे, हा उसल आहे, हा पोळीचे गोलेचा भात आहे. हा हा हा. ओके. सर्व उपवासाचं म्हणजे हा, असं उपवासाचं. म्हणजे वारी वगैरेला असते ते सर्व काही आपल्याला आज महाप्रसादामध्ये बघायला भेटणार आहे. इकडं काय? इकडे काय नाही, पाणी ठेवलं गरम. पाणी गरम करत ठेवले. ओके. आणि सर्व हे बघा मोठ्या प्रमाणात महाप्रसादाची व्यवस्था केली जाईल आज. ओके. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पताके वगैरे घ्या. बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा. जय राम कृष्ण हरे. 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 राम कृष्ण हरे. जय राम.
सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे जनार्दनी राधा लागली कृष्ण नादा एका जनार्दनी राधा लागली कृष्ण नादा एका जनार्दनी राधा लागली कृष्ण नादा तुझ्यासाठी 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 आले वनार गाणारे तुझ्यासाठी आले वनार गाणारे तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी सोडील संसार तुझ्यासाठी
तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिला घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार वरविवागरीचे पाना कुंजला वरविवागरीचे पाना कुंजला तुझ्यासाठी 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 आले वना कनारे तुझ्यासाठी आले वना रे कनारे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना रे कनारे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केला माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना अरे बाबा घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू. आई का ऐकायला मागत नाही. हे बघा सांभाळिले 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 सांभाळिले. या सणाबद्दल काय बोलायचं, जेवढा बोलू तेवढा कमी आहे. हे बघा वयाचा भान न ठेवता हा दृश्य आपल्याला बघायला भेटलेला आहे. घराले 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 कृपाळू घराले कृपाळू. केला निळा पावन केला निळा पावन केला निळा पावन. घराले कृपाळू घराले कृपाळू घराले पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानवेदकार. तर मित्रांनो हे बघा आता हरिपाठला सुरुवात होईल. सर्व आपली मंडळी तयार आहे, महाराज सुद्धा आहेत.
गजानन महाराज की जय. बसा. तर उभे राहिलेले सर्वांना धन्यवाद. मित्रांनो, मान्यवरांच्या हस्ते इकडे दीपोत्सवाची सुरुवात करतायत. ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतली त्या सर्वांना विनंती आहे. जसं तुम्हाला सांगितलं, मेणबत्ती प्रज्वलित करू नका त्याच्या हातातली. थोडं 2 मिनिटं थांबा. प्रत्येक मान्यवराला इथे बोलवलं गेलं आणि 2 त्यांच्या मिनिटं हस्ते इकडे दीपोत्सवाचं महत्व सांगतील महेश गुरुजी बोरी. त्यानंतर माऊली ज्ञानोबारायांची ओवी होईल आणि ओवी झाल्यानंतर पुंडलिक कवर्ण झाल्यानंतर पुंडलिक वरदान आपल्या हातातल्या मेणबत्ती ज्यांना ज्यांना मिळाल्या असतील त्यांनी पण आपल्या हातातील मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि सर्वांनी एक गोल फिरवायची आहे. सहस्रदीपे दीप कैशी प्रकाशनी प्रभा. सहस्रदीपे दीप कैशी प्रकाशनी प्रभा. सहस्रदीपे दीप कैशी प्रकाशनी प्रभा. शांती शांती. पुंडलिक वरदान श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गणेश महाराज की जय. सब संत
कृष्ण सभागिया, आरती माझ्या कृष्ण